गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधीकधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये आहे ना अशी वेळ येऊन जाते की आपण मांसाहार करत असतो, आपण आहे ना अवगुणांनी भरलेले असतो, पण कधीकधी आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग निर्माण होतो। भक्ती मार्गाची आवड निर्माण होऊ लागली की समजून घ्या की तुम्ही भगवंताची निवड केली नाही तर साक्षात देवाने तुम्हाला निवडलेलं आहे। म्हणजे काय बरं? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधीकधी आयुष्यामध्ये अशा गोष्टी मनुष्यामध्ये घडतात ना, अशा मनुष्याच्या उणीवा चुका असूनसुद्धा त्या सत्यामध्ये उतरवतात। म्हणजेच भगवंत आपल्याला एक चान्स देत असतो। भगवंत आपल्याला आपली परीक्षा घ्यायला कमी पडत नाही, पण तरीसुद्धा मनुष्य मात्र मागेच पडतो ना। भगवंताची इच्छा भरपूर असते की प्रत्येक मनुष्यानं भक्तिमार्गामध्ये यावं, पण मनुष्य मात्र ऐकतो का? म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आहेत, चिंता आहेत, निराशा आहेत, तर या दूर जर करायच्या असतील ना, तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा उत्साह भरायचा असेल तर भगवद्गीतेला आपल्याला विसरून चालणार नाही। म्हणजे गीता केवळ एका धर्माची नाही ना, तर पृथ्वीवर प्रत्येक व्यक्तीने ती वाचली पाहिजे आणि समजूनसुद्धा घेतली पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या जीवनातील सुख, शांती, यश मिळू शकेल। मनाचे श्लोक आहेत, प्रत्येक मनुष्याने वाचले पाहिजेत। सद्गुरु चरित्र आहे, दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, हे प्रत्येक मनुष्याने जेव्हा वाचेल ना तेव्हा तो ज्ञानाने समृद्ध होईल। म्हणजे असं म्हटलं जातं ना की ज्या घरामध्ये दररोज गीता वाचली जाते किंवा ऐकली जाते तिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या घरामध्ये येत राहतात। जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या या अमूल्य ज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल ना, तर श्रीमद भागवत गीतेनं प्रेमित असलेले हे ज्ञान शेवटपर्यंत ऐका आणि हे विचार दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी अवश्य ऐका। चला तर आता आपण पाहूया भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून येणारे हे अनमोल विचार पाहूया। श्रीकृष्ण म्हणतात ना की जीवनामध्ये असे काही उदात्त कर्म केले पाहिजेत ज्याला ईश्वराशिवाय दुसरा साक्षीदार नाही। पण आपण काय करतो बरं? आपण जे काही कर्मकांड करतो ना, कोणतंही आपल्याला दान करायचं असेल, लगेच आपण ते दान लोकांच्या समोर करत असतो। हे असं दान आहे ना, ते पुण्यामध्ये कधीच निर्माण होत नाही। आपण जर कुणाला मदत केली ना, तर कुणी नसताना ती मदत करणं योग्य आहे। ही मदत भगवंतापर्यंत पोचत असते। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवन मिळणं ही भाग्याचीच गोष्ट आहे। मृत्यू ही काळाची बाब आहे ना, पण मृत्यूनंतर लोकांच्या हृदयामध्ये जिवंत राहणं ही कर्माचीच बाब आहे ना। म्हणूनच श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे, हे अर्जुन, मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये स्थित आहे, सर्व प्राणीमात्रांचा मी आत्मा आहे, मी सर्व प्राणीमात्रांचा आदी मध्य अंत आहे, आणि या ग्रहांमध्ये मी सूर्य आहे, वेदांमध्ये मी सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मी मन आहे, मी ब्रह्मा आहे, मी विष्णू आहे, मी महेश आहे, जलाशयांमध्ये मी महासागर आहे आणि पर्वतांमध्ये मी हिमालय आहे,
या संपूर्ण जगामध्ये जे जे काही तुम्ही पाहू शकता ना, ते सर्व मीच आहे. म्हणजे भगवंत कणाकणामध्ये भरलेला आहे ना. या पृथ्वी तलावर अशी जागा नाही तिथे माझा भगवंत नाही. हे जग माझी मायाच आहे ना. हे जग माझ्यामुळं निर्माण झालेलं आहे. मी त्यांचं पालन पोषण करतो. मी या विश्वाचा नाशही करतो. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यातील सर्व प्राणी मला माहीत आहेत. बघा, हे कोण म्हणतं बरं? हे म्हणतो भगवंत, पण प्रत्यक्षात मला कोणी ओळखत नाही. बघा, सहनशीलता ही कमजोरी नाही ना, उलट ही एक ताकद आहे जी प्रत्येकाकडे नसते. प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही, त्या योग्य वेळी स्वीकारल्या जातात. म्हणून माणूस त्याच्या विश्वासाने बनतो. तो ज्याच्यावर विश्वास ठेवतो ना, ते तो बनत असतो. सर्व काही कॉपी केलं जाऊ शकतं, परंतु वर्ण आणि वागणूक कधी कॉपी केली जाते का बरं? कधीच नाही. तुमचे विचार नियंत्रणामध्ये ठेवा, कारण तुमचे विचार वास्तवाचे रूप घेत असतात. हेतू चांगला जर असेल ना, तर नशीब कधीच वाईट नसतं. म्हणून काळाच्या निर्मात्याला थोडा वेळ द्या, तो तुमचा काळ बदलेल. मनातील विचारांची गर्दी जितकी कमी होईल ना, तितका जीवनाचा प्रवास सुकर होईल. मन नतमस्तक होणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपलं हे मन नतमस्तक जर सद्गुरू भक्तीमध्ये झालं, सद्गुरू चरणामध्ये झालं, तर तुमच्या जीवनामध्ये भगवंत तुम्हाला योग्य दिशेला वाटचाल करेल. म्हणजे नुसतं डोकं वाकवून देव सापडत नाही. तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टी आणि परिस्थितीमुळे तुम्ही काळजीत असाल, तर त्यामुळे त्याचा परिणाम वेळेचा अपव्यय आणि भविष्याचा पश्चाताप होतो. जर तुम्ही दुःखावर लक्ष केंद्रित केलं तर तुम्ही नेहमी दुःखी राहाल, आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केलं ना, तर तुम्ही नेहमी आनंदी राहाल. कारण तुम्ही ज्यावर लक्ष केंद्रित करता ती गोष्ट सक्रिय होते. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे अंधारात प्रकाशाची ज्योत चमकते, त्याचं प्रमाण सत्य देखील प्रकाशतो. म्हणून माणसानं नेहमी सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे ना. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे, जे कधीही बदलू शकत नाही. जेव्हापासून हे जग निर्माण झालेलं आहे ना, तेव्हापासून जन्ममृत्यूचं चक्र चालू आहे. माणसाला लाखो गोष्टी माहीत असतील, त्याला संपूर्ण जग माहिती असेल, पण जर तो स्वतःला ओळखत नसेल, तो अज्ञानीच आहे ना. म्हणून श्रीकृष्ण स्वारींनी सांगितलेलं आहे, तुला कोणी नाकारलं ना, तर वाईट वाटू नकोस, कारण त्यांना तुमची किंमत कळत नाही. वाईट वेळ निघून जाते, फक्त देवाला आपल्या संयमाची परीक्षा घ्यायची असते. चेहऱ्यावर नेहमी हसू असण्याचा अर्थ असा नाही की जीवनात संघर्ष नाही, देवावर जास्त भरोसा आहे, एवढंच ना. म्हणून आयुष्यातील काही मोठं करायचं जर असेल ना, तर फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. जे गमावलं त्याबद्दल दुःख करू नका. आपण जे मिळवलं आहे ते इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कमी नाही. म्हणून प्रकृती अस्वस्थामुळे माणूस जितका अशक्त नसतो ना, तितका तो नकारात्मक विचारांनी कंटाळलेला असतो. म्हणून आयुष्यात आपण किती बरोबर आणि किती चूक हे फक्त 2च लोकांना माहीत असतं. पहिला म्हणजे देव, तुमचा विवेक. म्हणजे तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ देऊ नका, कारण हीच एक गोष्ट आहे ना ज्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. यश म्हणजे काहीच नाही, ती फक्त एका अयशस्वी व्यक्तीच्या संघर्षाची कहाणी आहे. म्हणून तुमच्या विरोधामध्ये बोलल्या गेलेल्या गोष्टी आहेत ना, त्या शांतपणे ऐका. माझ्यावर विश्वास ठेवा, वेळ त्यांना चांगलं उत्तर देईल. ज्यानं स्वतःवर ताबा ठेवला ना, त्याच्या विजयाचं रूपांतर देवही पराभवात करू शकत नाहीत. जर लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी मानत असतील, तर ती त्यांची समस्या आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वारींनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हे अर्जुना, तू रडतोस का बरं? असं काय गमावलं आहेस? तू काय आणलं होतंस की
की ते तुझं हरवलेलं होतं बरं? तू काही निर्माण केलेलं होतंस? तू जे नष्ट झालं आहे, जे काही घेतलं ते इथूनच घेतलेलं आहेस, जे काही दिलं ते इथेच दिलेलं आहेस, आणि जे आज तुझं आहे ना ते उद्या दुसऱ्याचं होणार आहे. कारण बदल हा जगाचा नियम आहे ना. त्या काळाबरोबरच जगातील प्रत्येक गोष्ट बदलाच्या नियमाचं पालन करते. म्हणून कर्मयोग हा असा योग आहे ना ज्याद्वारे आपण आपल्या आत्म्याशी जोडू शकतो. कर्मयोग आपलं आत्मज्ञान जागरूक करतो. यानंतर आपण आपल्या वर्तमान जीवनाची उद्दिष्ट तर मिळवू शकतो, परंतु जीवनानंतरच्या आपल्या हालचालींची झळक आहे ना ती देखील मिळवू शकतो. या योगामध्ये कृतीनं भगवंताची प्राप्ती होते. म्हणूनच श्रीमद भगवद्गीतेमध्ये हा कर्मयोग सर्वोत्तम मानला जातो. म्हणून हा योग गृहस्थ आणि मेहनती व्यक्तींसाठी अधिक अनुकूल आहे. कर्मयोग शिकवतो, काय बरं शिकवतो? की कर्मासाठी काम करा, आसक्तीशिवाय काम करा. कर्मयोगी काम करतो कारण त्याला काम करायला आवडतं आणि याशिवाय त्याचा दुसरा हेतू नाही. म्हणून कर्मयोगी कर्माचा त्याग करत नाही, तो केवळ कर्मफळाचा त्याग करतो. आणि त्या कर्मामुळं होणाऱ्या दुःखापासून तो मुक्त होऊन जातो. त्याची या जगामध्ये स्थिती आहे ना ती दातासारखी असते आणि त्याला कधीही काही मिळण्याची चिंता नसते. तो देत आहे ना हे त्याला माहीत आहे आणि त्या बदल्यात तो काहीच मागत नाही. म्हणूनच तो दुःखांच्या तावडीमध्ये पडत नाही. म्हणूनच जगातील कोणतंही काम ब्रह्मापेक्षा वेगळं नाही. म्हणून कामाचं स्वरूप कोणतंही असू द्या, निष्काम कर्म आहेत ना हे नेहमी भगवंताला समर्पित असतं. म्हणून हे अर्जुना, पुनर्जन्माचं कारण म्हणजे इच्छा आहे, ती अतिरिक्त इच्छांचा संचय. म्हणजे कर्मयोगी कर्मफळाच्या चक्रामध्ये अडकत नाही, त्यामुळं इच्छांचा संचय होत नाही. अशा प्रकारे आहे ना कर्मयोगी पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात ना, माणसाचं मन हे वाऱ्यासारखं चंचल असतं. हे मनचं माणसाला लैंगिक इच्छांकडे भरकटवत ठेवतं. जीवन यशस्वी करायचं असेल ना तर मनावर ताबा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा ताबा राहील कधी बरं? जेव्हा आपल्या जीवनामध्ये 2 वेळची उपासना होईल, श्रवण घडेल, आपण समर्थांच्या विचारांमध्ये राहू, तेव्हाचे मन ताब्यामध्ये राहील ना. मनावर नियंत्रण ठेवल्यानं मनाची शक्ती एकाग्रच होते ना, त्यामुळं कामात यश मिळू लागतं. म्हणून गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीनं आपल्या मनावर ताबा ठेवला आहे ना तो मनातील निरुपयोगी चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. तसेच ती व्यक्ती सहजपणे आपलं ध्येय साध्य करते. जर तुम्ही मनावर ताबा ठेवला नाही तर तो तुमचा सर्वात मोठा शत्रू बनेल. भगवंत म्हणतात ना, जो मनुष्य सुखदुःखामध्ये शांत राहतो, ज्याचा वासना भय क्रोध नष्ट झाला आहे, तो माणूस चांगल्या वाईट गोष्टी मिळाल्यावर आनंदी होत नाही आणि द्वेषसुद्धा करत नाही. ज्यांनी आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला आहे असा मनुष्य इंद्रियावर ताबा ठेवून स्थिर मन धारण करून ज्ञानाने भगवंताची प्राप्ती करतो आणि सदैव संतुष्ट राहतो. क्रोध हा माणसाला नरकात नेणारा दरवाजाच आहे ना. म्हणून राग आल्यानं माणसाचं मन अस्वस्थ होतं. माणसानं रागावणं टाळावं. तुम्हाला किती जरी राग आला ना तरी तो शांत राहण्याचा प्रयत्न करा. ज्याप्रमाणे समुद्राची स्थिती अचल असते ना, अगदी प्रचंड वादळं किंवा अनेक नद्यांचं जलप्रवाह त्यामध्ये प्रवेश करतात, तेव्हा तरी आपल्या स्थानावरून तो हलत नाही, आपली प्रतिष्ठा सोडत नाही. त्याचप्रमाणे भगवंताच्या रूपामध्ये विराजमान असलेल्या त्या योगीची स्थिती आहे ना पूर्णपणे अचल असते. सर्वात मोठ्या सांसारिक सुखदुःखांशी तो वियोग किंवा सहवास असला तरी त्याच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होत नाही. तो योगी भगवंतामध्ये सदैव अखंड स्थिर राहतो. आज तुला जी वेदना होत आहे ना ती भविष्यामध्ये तुझी ताकद बनेल. अडचणीत मदत मागायची असेल तर विचारण्यापूर्वी विचार कर
कारण त्रास आहे ना हा थोड्या कालावधीसाठी असतो आणि उपकार आयुष्यभरासाठी असतात। म्हणून अनुभव हा वयाने येत नसतो तर परिस्थितीनेच येतो ना। जर तुम्ही या जगामध्ये आलात तर जगण्याचे कौशल्य पण बाळगा, कारण शत्रूपासून कोणताही धोका नाही। फक्त आपल्या प्रियजनांवर लक्ष ठेवा। रात्रभर शांत झोपणं इतकं सोपं आहे का बरं? त्यासाठी दिवसभर प्रामाणिकपणे जगावं लागेल। आपल्यातील उणीवा फक्त आपणच दूर करू शकतो, म्हणून इतर कोणीच नाही ना। बाकी सगळ्यांना फक्त त्यांचा फायदा कसा घ्यायचा आहे ना हेच माहीत असतं। आपल्याला पुन्हा वेळ देण्यासाठी वेळेकडे पुरेसा वेळ नाही। जे बदलता येईल ना ते लगेच बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारण्याची समजूत ठेवा, आणि जे स्वीकारता येत नाही ना त्यापासून दूर राहा। पण स्वतःला आनंदी ठेवा, तीही मोठी जबाबदारी आहे ना। समर्थांनी सांगितलंच आहे ना, जेव्हा आपण आपल्या नात्यांसाठी वेळ काढू शकत नाही तेव्हा वेळ आपल्यातील नाते काढून टाकतं। जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांनी तसं करावं, कारण फक्त तेच तुमच्याबद्दल वाईट बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाही। आणि खोटं बोलणं खूप विचित्र असतं। स्वतःला सांगितलं तर बरं वाटतं आणि इतरांनी बोललं तर राग येतो। जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल ना तर लोक काय म्हणतात याकडे कमी आणि तुमच्या विचारांकडे जास्त लक्ष द्या। एखाद्या मुलाप्रमाणे म्हणजेच देवावर विश्वास ठेवा। जेव्हा तुम्ही त्याला हवेत फेकता तेव्हा तो घाबरत नाही ना तर उलट हसत असतो, कारण त्याला माहीत आहे की माझे मम्मी पप्पा आई बाबा मला पडू देणार नाहीत। म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे ना की हे अर्जुना, या तिन्ही लोकांमध्ये माझे कोणतेही कर्तव्य नाही। मला काही मिळवायचं नाही तरीही मी माझं कर्तव्य बजावतो। जर मी माझे कर्तव्य बजावण्यामध्ये काळजी घेतली नाही तर मोठा अनर्थच होईल ना। कारण मानव प्रत्येक मार्गामध्ये माझा मार्ग अवलंबतो। जे पुण्यपुरुष यज्ञातून उरलेले अन्न खातात ना ते सर्व पापांपासून मुक्त होतात, आणि जे पापी लोक केवळ आपल्या शरीराच्या पोषणासाठी अन्न शिजवतात ते पापच खातात ना। म्हणजेच जे देवाचं स्मरण न करता आपल्या जगण्यामध्ये मग्न आहेत त्यांना चोर समजावे। केवळ ज्ञान आहे ना हाच असा शाश्वत घटक आहे जो मनुष्याला कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठेही सोडत नाही। जसं पृथ्वीवर हवामान बदलतं ना त्याचं प्रमाण जीवनात सुद्धा सुख दुःख येत जातं। म्हणजे युद्ध असो वा जीवन असो, यश 3 शास्त्रांनीच मिळतं। पहिला धर्म, दुसरा संयम आणि तिसरा धैर्य। सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत आहे ना फक्त देवच देऊ शकतो। माणूस देईल का बरं? नाही ना। जर हेतू शुद्ध असेल तर 1 कप पाणी देखील मान्य आहे, अन्यथा पंचपक्वान्न निरुपयोगी आहेत। म्हणजे देवाशिवाय समजून घेणारा कोणी सापडेल का बरं? जो भेटतो तो फक्त समजावतो आणि निघून जातो, पण देवाच्या निर्णयावर कधी शंका घेऊ नका। जर तुम्हाला शिक्षा होत असेल तर नक्कीच काहीतरी चूक असेल। तुम्ही बरोबर असाल तर काहीही बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका। बरोबर राहा, काळच साक्ष देईल। जिथे कृष्णाशिवाय कोणी ऐकणार नाही ना तिथे बसून रडताना खूप आराम मिळतो। तो तुम्हाला हवी तेवढी वाट बघायला लावतो। वेळ आल्यावर तो तुम्हाला इतकं देईल ना की तुम्ही ते सांभाळू सुद्धा शकणार नाही। म्हणजे मैत्री आवश्यक आहे, नातं देखील आवश्यक आहे, पण जीवनातील कठीण परिस्थिती दाखवून देते ना की एकटं राहण्याची कला देखील शिकणं आवश्यक आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा तुम्ही आदर करायला हवा। ज्यांना तुमच्या जवळ यायचं नाही ना त्यांची काळजी घेणं थांबवा। जर त्याला परत यावं लागलं तर तो नक्कीच येईल, पण जो तुमच्यापासून दूर जायला घाबरतो त्याचा आदर तुम्ही करायला हवा। सर्व वचने आणि शपथी खोट्या आहेत, कारण जे शपथ घेतात ना ते सर्वात जास्त खोटे बोलत असतात।
म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यात कधी संधी मिळाली ना तर कोणासाठी सारथी व्हा, स्वार्थी होऊ नका. कारण कोणाशी कधी आणि किती बोलावं हे ज्याला समजलं ना तर तुमच्या जीवनामध्ये सार्थक झालं म्हणून समजा. यश आणि अपयश या दोन्ही जीवनाचे भाग आहेत, पण दोन्हीही कायमस्वरूपी नाहीत ना. म्हणून माणसं एकमेकांबद्दल बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोलायला शिकली तर आयुष्यामध्ये निम्म्या तक्रारी अशाच दूर होतील. म्हणजे एखाद्याचा इतका विश्वास ठेवा ना की जेव्हा तो तुमची फसवणूक करतो तेव्हा त्याला अपराध वाटेल, आणि एखाद्यावर इतकं प्रेम करा की त्याला तुम्हाला हरवण्याची भीती वाटेल. म्हणजे 4 वेदांचा अर्थ माहीतसुद्धा नसेल तरी ठीक आहे, पण समज, जबाबदारी, निष्ठा आणि प्रामाणिकपणा आहे ना, या 4 शब्दांचं मर्म जाणून घेतल्यास जीवन सार्थकीच लागेल ना. म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे, हे अर्जुना, जेव्हा मनुष्य आपल्या मनातील सर्व इच्छांचा पूर्णपणे त्याग करतो आणि आत्म्यांमध्ये तृप्त राहतो ना, तेव्हा त्याला स्थिर ज्ञानी पुरुष म्हणतात, ज्याचं मन दुःख आल्यावर विचलित होत नाही, जो सुख मिळाल्यावर आसक्तीरहित असतो आणि ज्याची आसक्ती भय आणि क्रोध नष्ट झालेला नसतो. अशा माणसाचं मन आहे ना ते स्थिर असतं. म्हणजे ज्ञानी मनुष्य या जगामध्ये पुण्य आणि पाप या दोन्हींचा त्याग करतो, म्हणजेच तो त्यांच्यापासून मुक्तच होतो ना. या अर्जुना, जेव्हा तुझी बुद्धी आसक्तीच्या या दलदलीतून ओलांडून जाईल ना तेव्हा तू ऐकलेल्या या जगाच्या आणि परलोकातील सर्व सुखांपासून अलिप्तता प्राप्त करशील. म्हणजे धार्मिकतेने भरलेलं हृदय धार्मिकतेला सल्ला देतं, आणि अधर्माने भरलेलं हृदय असेल ना तर ते अधर्माचा सल्ला देतं. म्हणजे माणसाचं कधीही भलं करू नये, कारण विंचवावर कितीही प्रेम जर केलं ना तरी तो डंकणारच. म्हणून लोक तुमचा आदर तेव्हाच करतील ना जेव्हा तुम्ही त्यांच्यासारखे दुर्लक्ष करायला शिकाल. ज्यांना उधारी घेण्याची सवय असते, ते नेहमी तणावानेच वेढलेले असतात ना, त्या व्यक्तींचा जगात कमी आदर केला जातो. ते जो इतरांचा आदर करत नाही, कोणालाही इतकं महत्त्व देऊ नका की डोकेदुखी होऊन जाईल, आणि कोणाची इतकी खुशामत करू नका की तो तुमच्यासाठी व्यर्थ ठरेल. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आरशात जे दिसतं ना त्याच्याशिवाय कोणावर या आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. कारण ज्यांनी आजपर्यंत तुमचं कौतुक करणं सोडलं नाही ते उद्या तुमचा अपमान करण्यासुद्धा कसर सोडणार नाही. त्या लोकांपासून दूर राहा जे तुमचे कौतुक करतात. ते काम पूर्ण होईपर्यंत घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय आहे ना तो अनेकदा चुकीचा ठरत असतो. आपल्या पंखांवर विश्वास ठेवा, कारण पतंग वाऱ्यावर विसंबून उडतात. इथे गरीब लोक जमिनीवर पडलेली रोटीसुद्धा आनंदाने खातात. तिथे श्रीमंतांना हाताने दिलेल्या रोटीलाही किंमत नसते. जे मिळालं नाही ना ते मिळण्याची इच्छा बाळगा, पण जे मिळालं आहे त्याचा कधीच अनादर करू नका. पण मनुष्य चुकतं कुठे बरं? जे स्वतःकडे आहे ना ते व्यवस्थित सांभाळत नाही, जे दुसऱ्याकडे आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहील का बरं? म्हणून प्रेमाचा प्रभाव आहे ना त्या नात्यातच संपतो, जिथे एकमेकांचं कौतुक कमी केलं जातं. ज्यांना म्हणायचं आहे त्यांनी म्हणू द्या, आम्ही नाही तर काळच उत्तर देईल. म्हणजे काळाबरोबर सर्व काही बदलतं, मित्र, प्रेम, स्थिती देखील. म्हणून अनोळखी लोकांवर विश्वास का ठेवता? स्वतःच्या पायावर चालावं लागतं. तेव्हा ज्यांना झोप आवडते ते गोड स्वप्ने पाहत राहतात, पण ज्यांना त्यांच्या स्वप्नांची किंमत आहे त्यांना झोपही येत नाही. जिथे राहायला घर मिळतं ना पण घरातील लोकांकडून मान मिळत नाही, अशा घरामध्ये राहण्यापेक्षा रस्त्यावर राहणं चांगलं आहे. म्हणून श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सुंदर अर्जुनाला सांगितलेलं आहे, हे अर्जुना, जो कधीही आनंदी नसतो, कधीही कोणाचा द्वेष करत नाही, कधीही दुःखी होत नाही,
कधीही इच्छा करत नाही. ज्यानं सर्व चांगल्या वाईट कर्मांचा त्याग केला आहे तो ज्ञानी मला फार प्रिय आहे. मला प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिला आहे ध्यानयोग, दुसरा आहे ज्ञानयोग आणि तिसरा आहे कर्मयोग. आणि या सर्वांमध्ये कर्मयोग हा सर्वात महत्त्वाचा आहे. जसं माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो ना, त्याचप्रमाणे हा आत्मा आहे. जुने निरुपयोगी शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. हा निसर्गाचा नियमच आहे ना. हे सत्य स्वीकारून वर्तमानामध्ये न घाबरता जगलं पाहिजे. म्हणजे जो माणूस मला ओळखतो त्याला या जगात जाणून घेण्यासारखं काहीच उरलं नाही. असा मनुष्य जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. जो माणूस भगवद्गीता वाचतो, मनाचे श्लोक वाचतो, हरिपाठ वाचतो, दासबोध वाचतो, त्याचा सर्व दुष्कर्माचा प्रभाव नाहीसा होतो. तुमच्या नशिबात जे आहे ना ते तुमच्याकडे धावत येईल आणि जे तुमच्या नशिबात नाही ते येईल आणि पळून जाईल. म्हणजे वाऱ्याची झुळूक जशी नौकेला भरकटवू शकते त्याचप्रमाणे माणसाच्या वासना आहेत त्या बुद्धीला भरकटवू शकतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, सुखासाठी एक गोष्ट केली ना तर सुख मिळणार नाही, पण आनंदाने काम केलं तर आनंद नक्की मिळेल. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याची चिंता करणं सोडून द्या. आपण त्यांच्याबद्दल काय विचार करत आहात ना याची त्यांना स्वतःला काळजी वाटते. म्हणजे नतमस्तक झाल्याशिवाय रिकामा होणं जवळजवळ अशक्यच आहे ना. तुमचा अहंकारातून रिकामा करायचा असेल तर नतमस्तक होणं हाच उपाय आहे. तुम्ही बघू शकता की जितक्या तुम्ही दूर जा तिथं पोचल्यावर पुढचं बघता येईल. अश्रूंमध्ये एक मुख प्रार्थनासुद्धा आहे ना, की फक्त देवच ऐकू शकतो. आपण जे आहोत ना त्याला आपणच जबाबदार आहोत आणि आपल्याला जे बनायचं आहे ते बनण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. म्हणजे मन हे चंचल आहे, त्यावर नियंत्रण ठेवणंसुद्धा कठीणच आहे ना. परंतु जर नियंत्रण ठेवायचं असेल तर अगोदर या मनाला शांत करावं लागेल. आणि हे शांत होईल कधी? जेव्हा मनुष्य रोज 2 वेळची उपासना करेल, ब्रह्ममुहूर्तावर उपासना करेल, रोज श्रवण करेल, समर्थांनी सांगितलेल्या नियमांमध्ये राहील तर हे मनसुद्धा शांत राहील. परंतु शांत राहून हे नियंत्रित केलं जाऊ शकतं जेव्हा आपण कुठेतरी कोणाचे तरी चांगले काम करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलंच घडत असतं ना. यावर विश्वास ठेवा, कारण तळ हाताच्या रेषांच्या आधी बोटे असतात हे विनाकारण नाही. भगवंताने सुद्धा या नशिबाच्या आधी मेहनत लिहिली आहे आणि चांगल्या वर्तनाला आर्थिक किंमत नसते, पण चांगल्या वर्तनामध्ये लाखो हृदये विकत घेण्याची ताकद असते. म्हणूनच संयम आहे ना आपल्या चरित्राचे मूल्य वाढवतो. परंतु खरे मित्र आणि कुटुंब आपल्या जीवनाचे मूल्यच वाढवतात ना. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे, हे अर्जुना, ज्याला माझा उत्कृष्ट जन्म आणि क्रिया प्रत्यक्षात समजतात ना तो देह सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही आणि माझ्या परम निवासाला प्राप्त होतो. जो व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझ्या तृष्णा आणि भावनांपासून मुक्त होतो त्याला अपार शांती प्राप्त होते. ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते ना तो जीवनामध्ये कधीच सुख आणि यश मिळवू शकत नाही. म्हणजे देवानं आपल्याला जे काही दिलं आहे ते आपल्यासाठी पुरेसं आहे आणि हे देखील एक अटळ सत्य आहे ना. म्हणूनच संयम, चांगले आचरण, प्रेम आणि सेवा आहे ना हे गुण सत्संगाशिवाय कधीच येत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये तुमच्या कितीही कठीण काळ आला तरीही ब्रह्ममुहूर्तावर उपासना करणं कधीच सोडू नका. भगवंताचं नामस्मरण कधी सोडू नका, कारण भगवंताच्या नामस्मरणानं आहे ना या आत्म्याला शांती मिळत असते. आणि समर्थांनी सांगितलंच आहे ना, जो आत्मा
प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कर्तव्यामध्ये भगवंताचं नामस्मरण जर करत असेल ना, मृत्यूसमयी भगवंताचं नामस्मरण त्याच्या या ओठामध्ये असेल ना, तर त्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते. आणि आपण या भक्ती मार्गामध्ये आहोत ना, प्रत्येक मनुष्याला स्वर्गाचीच प्राप्ती होणार आहे. कारण ही भक्ती आहे ना, भक्ती ही शाश्वत स्वरूपाची आहे. कारण इथे अत्यंत प्रचंड सामर्थ्यानं प्रचिती निर्माण होत असते. आणि ही प्रचिती आहे ना, आम्हा सर्वांना आलेली आहे. आणि ही प्रचिती निरंतर पुढे सुद्धा आमच्या जीवनामध्ये येऊ, हीच भगवंताचरणी प्रार्थना. म्हणून प्रत्येकाने स्वच्छंदी जीवन जगा. जीवन खूप सुंदर आहे, पूर्ण रंगांनी भरलेलं आहे. त्या रंगांचा आस्वाद घ्या, भगवंताची भक्ती करा. भगवंत तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.